नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे. हिंदू धर्मात एकादशीचा दिवस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला गेला आहे. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील 11व्या दिवशी एकादशीचे व्रत पाळले जाते. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. या दिवशी आवळा वृक्षाची पूजा केली जाते, कारण पौराणिक समज आहे की भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा वास या पवित्र वृक्षात आहे. आमलकी एकादशीला भक्तजन आवळ्याच्या वृक्षाखाली विशेष पूजा अर्चा करतात आणि रात्रभर जागरण करून विष्णूंची स्तुती करतात. या व्रताच्या पालनाने पापक्षय होऊन ईश्वरी कृपा लाभते अशी श्रद्धा आहे. विशेषतः या एकादशीचे महात्म्य प्राचीन ग्रंथात वर्णिले गेले असून उपवासकर्त्यास अपार पुण्य प्राप्त होते. चला तर मग वैकुंठातल्या श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या संभाषणातून आपण आमलकी एकादशीची पौराणिक कथा ऐकूया. एकदा वैकुंठ लोकात भगवान श्री विष्णू आपल्या आनंदाश्रमात शेषनागाच्या शय्येवर विराजमान होते. त्यांच्या चरणीं बसून देवी लक्ष्मी प्रेमपूर्वक त्यांची सेवा करत होती. तेव्हा लक्ष्मीचे मन एका विचाराने चंचल झाले. ती भक्तिभावाने हात जोडून विनम्रपणे विष्णूंना म्हणाली, स्वामी, पृथ्वीवर मानवांच्या कल्याणासाठी अनेक व्रते विधी सांगितले गेले आहेत. मी ऐकले आहे की फाल्गुन शुक्ल एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात व त्या दिवशी आवळ्याच्या वृक्षाची पूजा केली जाते. हे प्रभो, हा वृक्ष इतका पवित्र का मानला जातो आणि या एकादशीचे महात्म्य काय आहे? कृपया मला या व्रताची संपूर्ण कथा सांगा. देवी लक्ष्मीचे मधुर वाणीतील प्रश्न ऐकून श्री विष्णू प्रसन्न हसले. काळ्या मेघासारखा श्यामल वर्ण असलेल्या भगवान विष्णूंच्या नेत्रात करुणेची ज्योत चमकली. त्यांनी सौम्य स्वरात उत्तर दिले, देवी, तुझे प्रश्न अत्यंत उत्तम आहेत. तुम्हा भविकांना कल्याणाचा मार्ग समजावा म्हणूनच या व्रतकथेचे कथन करणे उचित आहे. ऐक लक्ष्मी, मी तुला आमलकी एकादशीची पुरातन कथा सांगतो. ही कथा पापनाशक आणि पुण्यप्रद आहे. ध्यानपूर्वक माझे शब्द श्रवण कर. भगवान विष्णूंनी कथानक सुरू केले. प्राचीन काळी पृथ्वीवर एक वैदिशा नावाचे समृद्ध राज्य होते. त्या राज्याचा राजा होता चित्ररथ नावाचा पराक्रमी आणि धर्मनिष्ठ सम्राट. राजा चित्ररथ, ज्याला पाशबिंदुक असेही म्हणत, सोमवंशी वंशातील होते आणि सत्यवचनी व परमभक्त होते. त्यांच्यात 10,000 हत्तींची बळकटी होती असे म्हणत. राज्यातील सर्व प्रजाजन ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, वेदशास्त्र संपन्न, बलवान आणि सुस्वभावी होते. संपूर्ण राज्यात वेदमंत्रांचे पवित्र घोष घुमत असत. कुणीही नास्तिक नव्हते, कुणी पापाचार करणारे नव्हते. सर्वजण आपापला धर्म कर्तव्यनिष्ठेने आचरत होते. राजाच्या राज्यात कोणीही दरिद्री किंवा कंजूष नव्हते. सर्व लोक संतुष्ट व धनधान्यांनी परिपूर्ण होते. राजा चित्ररथ स्वतः परम विष्णू भक्त होते आणि शिवशंकरांनाही नित्य पूजा अर्पण करत. राजाच्या आचारधर्माचे अनुकरण करून राज्यातील सर्व लोक प्रत्येक महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशा उत्साहाने उपवास करत असत. या निष्ठावान प्रजेवर श्रीहरीची अपार कृपा होती. त्यामुळेच वैदिशा नगरीत सर्वत्र सुख, समाधान आणि धार्मिकता नांदत होती. या राज्यात अनेक वर्ष अशीच शांतता व समृद्धी होती. प्रजेचे जीवन धर्ममय आणि आनंदी होते. काळ लोटत होता. एके वर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी समीप आली. यावेळी त्या एकादशीला द्वादशीचा योग जुळून आला होता. त्यामुळे तिचे महत्त्व अधिकच वाढले होते. राजा चित्ररथाला हे माहीत होते की ही आमलकी एकादशी अतिशय शुभ फलदेयी आहे. एकादशीच्या दिवशी उपवास करणारा आणि आवळ्याच्या वृक्षाची पूजा करणारा भक्त नरकाच्या यातना टाळून परमगतीला पोहोचतो अशी जनविश्वासातील कथा राजाने ऐकली होती. त्यामुळे राजाने ठरविले की यंदा आपण आणि आपले संपूर्ण राज्य हा पवित्र उपवास आदरपूर्वक पाळू. एकादशीचा पवित्र दिवस उगवला.
प्रभातीच राजा चित्ररथ आणि समस्त प्रजाजनांनी नदीत स्नान करून पवित्रता प्राप्त केली. थंड सुवासिक पाण्याने अंग शुद्ध करताना सर्वांच्या अंतःकरणात भक्तिभाव उसळून आला. स्त्री पुरुष वृद्ध तरुण सर्वजण स्वच्छ वस्त्रे धारण करून नगरातील श्री विष्णूंच्या मंदिराकडे प्रस्थान करू लागले. त्या मंदिराच्या प्रांगणात एक विशाल आवळ्याचे वृक्ष पुरातन काळापासून वाढलेला होता. त्या दिवशी सकाळपासूनच मंदिराभोवती उत्सवाचे वातावरण होते. राजाच्या आदेशाने सर्व बाजूनी तो परिसर सजवण्यात आला होता. तोरणे, फुलांचे हार आणि रंगीत पताका लावल्या गेल्या होत्या. सुगंधी अगरबत्ती आणि दीपमाळांनी मंदिर प्रांगण उजळून निघाले होते. राजाचे पुजारी आणि मंत्री देखील तेथे हजर होते. राजाने स्वतः आपल्या हाताने सोन्याच्या कलशात शुद्ध जल भरून आणले होते. 3.5 हात उंचीचा कलश आणि सोबत दूध, दही, तूप यांचे भांडे, विविध फळे, फुलहार, धूपदीप इत्यादी पूजा साहित्याची जय्यत तयारी केली गेली. मंदिरात भगवान विष्णूची सुंदर मूर्ती स्थापित होती. त्या मूर्तीसमोरच आवळ्याचा वृक्ष देखील पवित्र मानला गेलेला. राजा चित्ररथ स्वतः पुढे झाला आणि आदराने आवळ्याच्या वृक्षाच्या पायथ्याशी तो कलशातील पाणी अर्पण केले. राजासोबत प्रमुख पुरोहितांनी त्या वृक्षावर पाणी शिंपले. मग त्यांनी त्या वृक्षाला एक सुंदर रेशमी वस्त्रछाया छत्र अर्पण केली. वृक्षाच्या मुळांशी नवी कोरी पादत्राणे चपला अर्पण केल्या. समज असे की यात्रेकरूंना जंगलात या वृक्षामुळे विश्रांती मिळते. पुढे सोनं, चांदी, हिरेमाणके, मोती, नीलमणी अशा रत्ने आणि सुगंधी धूप यांच्या सहाय्याने राजाने वृक्षाची विधिवत पूजा केली. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या परशुरामाला प्रसन्न करण्यासाठी मंत्रोच्चार सुरू झाले. राजा आणि पुरोहितांनी एक स्वरात प्रार्थना केली. हे रेणुकेनंदन भगवान परशुरामा, सर्व लोकांचे तारणहार, कृपया या पवित्र आवळ्याच्या वृक्षाखाली पधारा आणि आमच्या विनम्र नमस्कारांना स्वीकारा. याप्रमाणे परशुरामाचे स्मरण करून मग सर्वांनी त्या आवळ्याच्या वृक्षाला वंदन केले. भक्तिभावाने राजा म्हणाला, हे आमलकी, ब्रह्मदेवाच्या आरोशी जन्मलेले पवित्र वृक्ष, तू सर्व पापांचा नाश करू शकतोस. आमची नम्र प्रणती आणि हे अल्पदान स्वीकार. हे आवळ्या, तुला स्वयं भगवान श्रीरामचंद्रांनी साक्षात पूजा केली होती असे ऐकतो. जो कोणी तुझी परिक्रमा करील त्याचे सर्व पाप तत्क्षणी नाहीसे होतील. राजाच्या सोबत सर्व प्रजाजनही उच्चारत होते, हे आवळ्याच्या वृक्ष राजा, आम्ही तुला कोटी कोटी प्रणाम करतो. अशा रीतीने मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात आवळ्याच्या वृक्षाची आणि भगवान विष्णूच्या परशुराम अवताराची पूजा संपन्न झाली. त्यानंतर राजा चित्ररथाने सुवर्णाने मढवलेले दीपमाळ प्रज्वलित केले. मंदिर आणि परिसर लक्षावधी दीपांनी उजळला. दिवसभर सर्वजण उपवास होतेच, आता संध्याकाळ होत आली होती. भगवंताची आरती करून राजा व प्रजाजनांनी मनोभावे प्रदक्षिणा केली. वातावरणात हरे राम हरे कृष्ण अशी संकीर्तनाचे मंगलगान सुरू झाले. स्त्री पुरुष एकत्रित भजन कीर्तन करू लागले. कोणी टाळ वाजवित होते, कोणी मृदंग, तर काही जण शंखध्वनी करून भक्तीचा जयघोष करत होते. त्या आध्यात्मिक लयीत मंदिर परिसर दुमदुमून गेला. रात्र जसजशी वाढू लागली तसतशी भक्तीची तल्लीनता वाढत चालली. सर्व भक्तांनी ठरवले होते, आजची रात्र जागरण करून भगवंताच्या नामस्मरणात व्यतीत करायची. त्या दिवशी चंद्रप्रकाशही मंदिरी पडत होता. फाल्गुन मासाचे मध्यम दिवस असल्याने हवा सुखद गार होती. मंदिरीचे आवार जंगलालगत असल्याने सभोवताल शांत आणि शुद्ध होता. रात्रीचे जंगम प्राणीही जणू स्तब्ध होऊन ते भक्तिगान ऐकत होते. देवळाभोवतीचे उंच वृक्ष, त्यांवर बसलेले पक्षीही अवाक झाले होते. अशा दिव्य वातावरणात राजा चित्ररथ स्वतः जागरण करत कीर्तनात रंगला होता.
प्रजेतील आबालवृद्ध सर्वजण भजन पूजनात तल्लीन होते. कोणाच्या चेहऱ्यावर उपवासाचा थकवा दिसत नव्हता. उलट दिव्यता आणि समाधान झळकत होते. तो दिवस आणि ती रात्र अशा प्रकारे परमानंदात व्यतीत होत असताना अचानक एका कोपऱ्यातून एक अनोळखी मनुष्य मंदिरीच्या दिशेनं येताना दिसला. तो दबकत पुढे सरकत होता. हा माणूस बाहेरगावाहून आलेला शिकारी होता. तो अतिशय क्रूर वृत्तीचा होता व निरपराध प्राण्यांना ठार मारून त्यांच्या मांसाने उदरनिर्वाह करीत असे. दिवसभर तो जंगलात शिकार करून संध्याकाळी आपल्या झोपडीवजा घराकडे परतत असे. त्या रात्री तो दिवसभराचा थकवा घेऊन परत येत असताना त्याच्या कानांवर दूरवरून कीर्तन भजनाचा आवाज आला. कुतूहलाने तो त्या दिशेनं गेला आणि एका झाडाच्या आड लपून मंदिराचे दृश्य पाहू लागला. शिकारीनं इतके दिव्य दृश्य कधीच पाहिले नव्हते. समोर पवित्र आवळ्याच्या वृक्षाखाली एक सुंदर मंडप होता. मध्यभागी चंदनाच्या पाटावर भगवान दामोदराची विष्णूची मूर्ती स्थापित केलेली होती. आजूबाजूला असंख्य तेला तुपाचे दिवे तेजानं लुकलुकत होते. समोर भक्तगण तालात मृदंग करताळ्यासह हरिनाम गात होते. काही जण उभे राहून उत्साहानं नृत्य करत होते. टाळ्यांच्या गजरात गोविंद गोविंद असा जयघोष होत होता. हे दृश्य पाहून आणि मंत्रोच्चार ऐकून शिकारी थपकून गेला. हे काय चालले आहे? मनात विचार करून तो झाडाआडून डोकावू लागला. त्या पापात्म्याच्या आयुष्यात कधीही अशा भक्तिपूर्ण गोष्टी आल्याच नव्हत्या. हिंसा आणि पाप यातच त्याचे आयुष्य गेले होते. परंतु त्या रात्री एक अलौकिक आकर्षण त्याला तिथे खिळवून ठेवत होते. तो निरओब्झर्व्ह करीत राहिला. त्याचे थकल्यामले पाय जड झाले. हातातून शिकार केलेला धनुष्यबाण खाली सुटला आणि तो भारावलेल्या नजरेनं अखंड ते भजन पाहत राहिला. शिकारीच्या हृदयात हळूहळू बदल होऊ लागला. दिवसभर प्राण्यांचा जीव घेणारा तो त्या क्षणी भक्तांच्या मुखातून प्रभूचे गुणगान ऐकून चकित झाला होता. मी किती पापी जीवन जगलो, अशा अर्थाचे द्वंद्व त्याच्या मनात उमटू लागले. त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू तरळले. किती शांत दिसत आहेत हे लोक. यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरा आहे. देवाची उपासना करून त्यांना आतले समाधान मिळते आहे. माझे आयुष्य तर हिंसेत गेले, पापात गेले. भगवंताची कृपा माझ्यासारख्या पाप्याला लाभेल का? तो मनात विचार करू लागला. जाणीवपूर्वक किंवा नकळत त्या शिकाऱ्यानेही त्या दिवशी सूर्योदयापासून काहीच खाल्ले पिले नव्हते. दिवसभर शिकार करण्यात तो इतका मग्न होता की अन्नाचं भानही राहिलं नव्हतं. आणि आता या भक्ती संगीताने आणि दीप्तिमान वातावरणाने तो इतका तृप्त झाला की भुकेची जाणीव देखील लोपली. हेही एक दैवी योगच होता की पापी असूनही त्याच्याकडून आमलकी एकादशीचा उपवास आपोआप पाळला गेला. ती रात्र अशा प्रकारे सरली. अखेर ब्रह्ममुहूर्त जवळ आला तसा राजा चित्ररथाने शेवटची आरती करून उपवास पारण्याची तयारी केली. लवकरच पूर्व दिशेला सूर्योदयाची लालिमा पसरू लागली. किरकिरी पहाट होताच राजाने आणि उपस्थित सर्वांनी परमेश्वराचे नाम घेऊन उपवास सोडण्याचे संकल्प केले. मंदिर प्रांगणात प्रसाद वाटला जाऊ लागला. राजा आणि प्रजाजन सुखद थकव्याने समाधानी होते. श्री विष्णूंची कृपा त्यांच्या अंतःकरणात तेव्हा अनुभवता येत होती. या दरम्यान तो शिकारी नकळतपणे सर्वांच्या नजरेआड राहिला होता. रात्रीभर तो लपून साक्षी भावाने ते दृश्य पाहत राहिला होता आणि कुणाच्याही ध्यानात आला नव्हता. आता सकाळ होताच राजदरबार आपल्या नगराकडे परतू लागला. तो शिकारीही सावकाश त्या मंडळीतून निघून आपल्या झोपडीकडे गेला. झोपडीत पोहोचताच त्या भुकेल्या शिकारीने थोडे अन्न सेवन केले. त्याची पत्नी व मुलं त्याची वाट पाहतच होती. अन्न ग्रहण करून तो विश्रांतीसाठी आडवा झाला. काल रात्री जे काही मी अनुभवलं त्याबद्दल तो अजूनही विचार करत होता. पण काही तासात श्रमपरिहारासाठी तो गाढ झोपी गेला. पुढील काही दिवस त्याचे नेहमीसारखे गेले किंवा त्याने काही बदल घडवला का हे कोणालाच ठाऊक नाही. परंतु काही काळानंतर नैसर्गिक रीतीने त्याचा मृत्यू घडला. जन्म मृत्यूचे चक्र अखंड सुरू असते.
तसेच पुढे झाले. परंतु त्या क्रूर शिकारीचे पुढे जे झाले ते थोर आश्चर्यकारकच होते. देवी लक्ष्मी उत्सुकतेने कथा ऐकत होती. तिने मध्येच हस्तक्षेप करून विष्णूंना विचारले, प्रभो, त्या पापी शिकारीचे पुढे काय झाले? त्याचा आत्मा कुठे गेला? तिच्या डोळ्यांत करुण भाव दाटले होते. श्री विष्णूंनी मृदू हसत पुढे कथन केले, हे देवी, त्या शिकारीने जाणीवपूर्वक उपवास केला नसला तरी आमलकी एकादशीच्या दिवशी उपवास राहिला आणि रात्री भगवन नाम कीर्तन श्रवण केले. त्यामुळे त्याच्या असंख्य पापांचे क्षालन झाले. मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला स्वर्गलोकाचे द्वार खुले झाले आणि पुढच्या जन्मी त्याचा अतिशय उद्धार झाला. लक्ष्मीला आता पुढील कहाणीचा अंदाज येत होता. ती अधिक आतुरतेने ऐकू लागली. भगवान विष्णूंनी कथा पुढे चालू ठेवली. त्या शिकारीचा पुनर्जन्म एका उत्तम राजघराण्यात झाला. एक पुण्यवान राजा विदुरथ यांना पुष्पाच्या समान सुंदर पुत्ररत्न लाभले. बालक जन्मला तेव्हा ब्राह्मणांनी कुंडली पाहून सांगितले की हा मूल पूर्वजन्मीचे उत्तम संस्कार घेऊन जन्माला आले आहे. त्या राजकुमाराचे नाव ठेवले गेले वसुरथ. काळाच्या ओघात वसुरथ राजकुमार वाढू लागला. अल्पावधीतच तो विद्येमध्ये निपुण झाला. शस्त्रविद्येत पारंगत झाला. राजपुत्र वसुरथ बलाढ्य, निर्भय आणि तेजस्वी होता. त्याचे रूप चंद्रासमान सुंदर होते, तर पराक्रम विष्णू समान अद्वितीय होता. क्षमेचा गुणधर्म त्याच्यात पृथ्वी समान व्यापक होता. राजपुत्र वसुरथ दानशूर आणि सत्यव्रती होता. वडिलांच्या छत्राखाली राज्यकारभाराचे धडे गिरवताना तो प्रजेला संततीसारखे जपत असे. गुरुकुलातून तो 4 वेदांचा आणि शासनविद्येचा जाणकार बनून परतला. राजदरबारातील गर्विष्ठ वर्तन त्याला अजिबात सहन नव्हते. कोणामध्ये अहंकाराची लवलेश जरी दिसली तरी वसुरथ तो कसा बसा मोडीत काढी. प्रजेवरील अन्याय किंवा अत्याचार पाहिला की त्याचा तिळपापड होत असे. अशा रीतीने वर्षे लोटली आणि तरुण वसुरथ आपल्या पित्याच्या हस्ते राज्यसिंहासनावर विराजमान झाला. विदुरथाने संन्यास घेऊन राज्यपद त्याला सोपवले. जयंती नावाच्या राजधानीतून राजा वसुरथाने आपल्या राजवैभवाचा आणि प्रजावत्सलतेचा ध्वज उंचावला. रथ, हत्ती, घोडे आणि विशाल सेना यांनी सुसज्ज अशी त्याची साम्राज्यशक्ती होती. पण या सर्वावर त्याची करुणा, दया आणि धर्मनिष्ठा या गुणांचा वरचष्मा होता. वसुरथ प्रजेच्या सुखदुःखात सहभागी होऊन राज्यकारभार करत होता. तो विधवा, अनाथ, दरिद्री यांना नेहमी सहाय्य करी. त्याच्या राज्यात कुणीही उपाशीपोटी झोपत नसे. अशा या गुणसंपन्न राजामुळे जयंती राज्य सुखसमृद्धीने बहरले. प्रजेने त्याला देवतुल्य मानले होते. पण राजेला स्वतःला आपल्या पूर्वजन्माबाबत काहीच ठाऊक नव्हते. तो आपल्याच तेजाने प्रकाशमान होता. एके दिवशी राजा वसुरथाला शिकार खेळण्याची इच्छा झाली. काही सैन्य आणि विश्वासू साथीदार घेऊन तो राजवाड्याबाहेर पडला. घनदाट अरण्यात शिकार करण्याचा थरार त्याला अनुभवायचा होता. दिवसभर वाघ सिंहांच्या शोधात राजा दलासह भटकत राहिला. 2-3 हिंस्र श्वापदांचा आणि अस्वलांचा सामना केला. राजा अत्यंत शूर होता. त्याने नेमका बाण मारून एका सिंहाचा वध केला आणि इतर जनावरांना हुसकावून लावले. परंतु या शौर्य प्रदर्शनात तो घोर अरण्यात बराच अंतर्गत भागात येऊन पोहोचला. हळूहळू सूर्य पाठमोरा झाला. संध्याछाया गडद झाल्या. तरी वसुरथ भरकटत राहिला. लक्षात आले की आपण मार्ग चुकलो आहोत. सोबतचे काही शिकारी नोकर आणि सैनिकही कधीतरी दुरावले गेले होते. अखेरीस राजा वसुरथ एकटाच अंधाऱ्या जंगलात दिशाहीन फिरत राहिला. रात्रीच्या अंधारात तो एकाकी पडला होता. दुर्दैवाने त्या भागात मानववस्तीसुद्धा जवळपास नव्हती. दिवसभराच्या परिश्रमानंतर राजा प्रचंड थकला होता. शिवाय काही खाल्लेलेही नव्हते. वनातील वाट चाचपडत तो पुढे जात असताना शेवटी एका वृक्षाखाली सुखद गार सावली दिसली. रातकिड्यांचा कर्कश आवाज ऐकू येत होता.
थकव्याने राजा वसुरथ याचे डोळे जड होऊ लागले. शेवटी त्याने निश्चय केला की आजची रात्र इथेच काढूया, उद्या पुन्हा मार्ग शोधू. राजा वसुरथाने जवळची शस्त्रे आपल्या हाताशी ठेवली आणि त्या वृक्षाच्या बुंध्याला टेकून डोळे मिटले. बाहेर रात्रीची काळोखी चादर पसरली होती. घनदाट अरण्यात जीवसृष्टीचे आवाज सुरू होते. मंद वाऱ्यावर झाडांच्या फांद्या हलत होत्या. राजा वसुरथ गाढ निद्राधीन झाला. विशाल गभाळ वृक्षाखाली राजसिंह जलद सप्तरंगी स्वप्नात हरवून गेला. या अरण्यातच काही अंतरावर कोलभील नामक आदिवासी जमातीचे काही भटकंती करणारे लोक तळ ठोकून होते. हे लोक वर्षानुवर्ष या जंगल प्रदेशात राहत होते. काही काळापूर्वी राजा वसुरथाने दुष्ट प्रवृत्तीच्या काही आदिवासी टोळ्यांविरुद्ध सैन्य पाठवून कारवाई केली होती. त्या संघर्षात या जमातीच्या काही पुरुषांना वसुरथाने ठार मारले होते. काहींना तुरुंगात डांबले होते. त्यामुळे त्यांचे नातेवाईक पळून जंगलात लपले होते. आता त्यांचे मन बदला घेण्यासाठी व्याकुळ झाले होते. राजा वसुरथमुळेच आपले आईवडील, काकामामा मारले गेले. आपली कुटुंबे उद्ध्वस्त झाली. आपण जगण्यासाठी वनवन भटकतो आहोत, अशा संतप्त भावना त्या आदिवासींच्या मनात खदखदत होत्या. आणि दुर्दैवाने त्या दिवशी तो सुराने पेटलेला टोळका जंगलात फिरताना राजाच गडूळ झोप घेत असलेला त्यांना आढळला. एक क्षणासाठी त्यांना डोळ्यावर विश्वास बसला नाही. हा तोच आपला शत्रू राजा वसुरथ. तो एकटाच निशस्त्र अवस्थेत झोपला आहे. हे बघून त्यांच्या डोळ्यात क्रोधाची ठिणगी चमकली. जमातीतील एक बटा लोकांना चूप होण्याचा इशारा करून दबे पावलांनी राजाच्या जवळ आला. वसुरथ झाडाखाली निद्रेच्या अधीन होता. ही संधी दवडली तर पुन्हा मिळणार नाही, त्या हल्लेखोरांनी विचार केला. दुष्ट आनंदाने काही जणांनी हातातील भाले, दंडुक्या आवळून धरले. एकाने अधीर होऊन पुटपुटत विचारले, काय करू आता? मारून टाकूया का याला? त्याच्या डोळ्यात बदला घेण्याची लालसा दिसत होती. दुसरा एक क्रूरकर्मी कुजल्या हसून म्हणाला, होय, या नराधमाने आपल्या कुटुंबाचे संहार केले. याला जिवंत ठेवून उपयोग नाही. आणखी एक जण गुरगुरला, याने आमचे जीवन उद्ध्वस्त केले. आता आपण या राजाचा शेवट करूया. असा निर्णय होऊन ते आदिवासी हळूहळू वसुरथभोवती जमले. क्षणभर राजाच्या गाढ झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहून त्यांचा द्वेष अधिकच भडकला. त्या ग्रहणाच्या अंधारात त्या टोळक्याच्या चेहऱ्यावर राक्षसी भाव होते. काही क्षणातच त्यांनी अघोरी हल्ला केला. कोणी भाला भोसकायला पुढे झाला, कोणी तरवार चालवली, तर काही जणांनी विषारी बाण आणि जादूटोणांची दोर काढली. त्यांनी एकच घोषणा केली, मार हा वसुरथ, सूर घेऊया. एकच कल्लोळ उडाला. परंतु आश्चर्य, जेव्हा जेव्हा त्यांच्या हातातील भाले आणि हत्यारे राजाच्या शरीराजवळ पोचू लागले, तेव्हा ते काही अदृश्य भिंतीला आपटून परत येत होते. कुणी तरवार चालवली, ती हवेतच विरघळली. कुणी विषारी बाण मारला, तो मध्येतून वाकडा होऊन जमिनीवर पडला. जादूटोण्यांनी बांधलेल्या दोऱ्या तर स्वतःच तुटून गेल्या. त्या रक्तपिपासू आदिवासींच्या लक्षात आले की एक अदृश्य संरक्षक कवच राजाभोवती आहे. ही गोष्ट त्यांच्या आकलनाच्या पलीकडची होती. काही वेळा प्रयत्न करूनही राजा वसुरथच्या देहाला स्पर्श देखील करता न आल्याने ते भयभीत झाले. ज्यांच्या चेहऱ्यावर सुडाने पेटलेले भाव होते, त्यांची आता घाबरून गाळण उडाली. ही काय जादू आहे? राजा तर झोपलाय, मग आमची शस्त्रे त्याच्यापर्यंत पोचत का नाहीयेत? ते एकमेकांना विचारित होते. काही जण घाबरून थबकले, तर काहींच्या हातातील शस्त्रे गळून पडली. एखाद्या अघोरी शक्तीला तोंड दिल्यासारखे त्यांचे धैर्य गळाले. ते विव्हळू लागले. ज्या राजा वसुरथने पूर्वी त्यांचा नाश केला, त्यालाच पाहता पाहता आता काही दैवी शक्ती रक्षण करत आहे, हे दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर घडत होते. इतक्यात त्या अंधाऱ्या रात्रीत एक चमत्कार घडला. अचानक राजाच्या निर्धारित शरीरातून एक तेजस्वी प्रकटीकरण झाले. एक दिव्य तेजोमय स्त्री आकृती राजाच्या अंगातून बाहेर आली. ती सुंदरी रणरागिणीसारखी शोभत होती. अंगावर सोनेरी अलंकार झळकत होते.
शरीरातून मंद सुवास दरवळत होता. गळ्यामध्ये ताज्या फुलांची मनमोहक माळ होती. परंतु तिच्या कपाळावरची भुवई क्रोधाने ताणली गेली होती आणि डोळे तर लाल भडक अग्नीप्रमाणे धगधगत होते. ती दिव्य नाळी अवतार पाहता क्षणी भील आदिवासी थरथर कापू लागले. ती स्त्री काळस्वरूपिणी यमदूतेप्रमाणे भासली. तिच्या हातात विष्णूचे ब्रह्मांड विध्वंसक अस्त्र सुदर्शन चक्र तेजाने प्रदीप्त होत होते. अचानक त्या अष्टभुजा देवीने प्रचंड गर्जना करत सुदर्शन चक्र भिरकावले. ते चक्र विजेप्रमाणे त्या सर्व आदिवासी हल्लेखोरांवर तुटून पडले आणि एक क्षणातच त्यांचा संहार करून भूमीवर परत आले. त्या दिव्य स्त्रीकडून निघालेली ती उष्ण तेज लहरी सर्वत्र पसरली आणि क्षणार्धात सारे कायकृत्य समाप्त झाले. एक एक करून ते नराधम भूमीवर कोसळले, निष्प्राण जळालेले देह घेऊन. एक दीर्घ निश्वास टाकून त्या तेजस्विनीने क्षणभर झोपलेल्या राजाकडे प्रेमळ दृष्टीने पाहिले आणि बघता बघता अंतर्धान पावली. पुन्हा सारा परिसर अंधकारमय आणि निवांत झाला. जणू काही घडलेच नव्हते असा सगळा माहोल होता. काही वेळाने राजा वसुरथ हळूहळू डोळे चोळत जागा झाला. रात्र अजून बाकीच होती, पण पूर्वेकडे सकाळची किंचित लाली दिसू लागली होती. राजाला पटकन जाणवले की आपण तर जंगलात झोपलो होतो. तो भानावर येत आसपास पाहू लागला. समोरचे दृश्य पाहून तो थक्क झाला. वृक्षाच्या सभोवताली काही अज्ञात जळालेली मानवी शरीरे विखुरलेली होती. मृत्युमुखी पडलेल्या त्या लोकांचे तोंड भीतीने वाकडे झालेले होते. हातात शस्त्रे होती, पण तेवढ्यातच ठार मारले गेल्यासारखे दिसत होते. राजा वसुरथ हबकून गेला. त्याने स्वतःला सावध करत पटापट आपले शस्त्र उचलले व चहूबाजूने पाहू लागला. कोणी शत्रू दिसत नव्हते. पण हे कसे शक्य आहे? राजा विचार करू लागला. हे सर्व माझे वैरी असावेत. कोणीतरी माझ्यावर घाला घालायला आला होता. पण त्यांना मारले कोणी? माझा रक्षक कोण आहे? राजाच्या मनात विचारांचे काहूर उठले. अचानक त्याच्या कानात आकाशातून एक धीर गंभीर स्वर घुमला. हे राजन, ज्याचा तू शोध घेत आहेस तो तुझा रक्षणकर्ता कोण आहे माहीत आहे का? जो एकट्याने असहाय्यांच्या मदतीला धावून येतो तो दुसरा कोणी नाही तर स्वयं भगवान केशव विष्णू आहे. परमेश्वरच आपल्या निष्कपट भक्तांचे सर्व संकटातून रक्षण करतो. त्या दैवी वाणीचे शब्द ऐकताच राजा वसुरथ भावविभोर झाला. तो त्वरित जमिनीवर वंदन करत गुडघ्यांवर कोसळला. डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. श्रीहरी, केशवा असे उच्चारतच तो हृदयापासून रडू लागला. त्याच्या मनात तीव्र भक्तिभाव दाटून आला, कारण अनाहूतपणे त्याचे प्राण वाचवणारा त्याचा कोणी दासी किंवा सैनिक नव्हता, तर साक्षात ईश्वर होता. प्रभो, मी आपल्या चरणांचा यती आहे. मला क्षमा करा की आपण दिलेल्या आयुष्याचे स्मरण ठेवू शकलो नाही. तो हुंदके देत प्रार्थना करू लागला. त्याचा देह आनंद श्रद्धेने पुलकित झाला होता. काही क्षणांनी शांतता पसरली. राजा वसुरथने ते मृत आदिवासींचे दहन करून श्रद्धेने त्यांना माफ केले. देवाच्या लीलेंचे स्मरण करत तो त्या जंगलातून मार्ग शोधू लागला. आश्चर्य म्हणजे लवकरच त्याला आपल्या सैनिकांचा शोध लागला आणि ते राजाला सुखरूप राजधानीत घेऊन परतले. जयंती नगरीत पोहोचताच राजाचा जय जयकार करण्यात आला. पुढे राजा वसुरथने दीर्घकाळ इंद्रासमान ऐश्वर्याने राज्य केले. त्याच्या कारकिर्दीत त्याला कुठलेही मोठे विघ्न बाधा आडे येऊ शकले नाहीत, कारण स्वतः विष्णूंची कृपा सतत त्याच्यावर होती. श्री विष्णूंनी कथा समाप्त केली. लक्ष्मी देवी दोन्ही हात जोडून तल्लीन अवस्थेत ऐकत होती. परम उत्सुकतेने तिने विचारले, हे स्वामी, ही इतकी अद्भुत लीला तुम्ही करून दाखवलीत. मला आता समजले, तो शिकारी पुनर्जन्मानेच राजा वसुरथ झाला होता आणि पूर्वजन्मी अनाहुतरित्या आमलकी एकादशीचा उपवास केल्यामुळे त्याला परमेश्वराची अशी संरक्षण कृपा लाभली. अहो, आपल्या भक्तांवर किती अपरंपार दया आहे तुमची.
तिचा कंठ भक्तिरसाने भरून आला होता. डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळत होते. विष्णूंनी प्रेमपूर्वक तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, देवी, हेच या आमलकी एकादशीचे महान फळ आहे. जो कोणी निष्काम भावनेने, शुद्ध भक्तीने हा व्रताचे पालन करील, त्याच्या या जन्मातीलच नव्हे तर पुढील जन्मींच्याही कल्याणाचे बीज रोवले जाईल. आमलकी एकादशीचा उपवास स्वर्ग आणि मोक्षाची द्वारे खुली करतो. हा व्रत सर्व पापांचा नाश करणारा आणि वैकुंठ प्राप्ती करणारा आहे. म्हणून हे व्रत श्रद्धापूर्वक पाळावे. भगवान विष्णूंनी पुढे लक्ष्मीला उपदेश केला. मृत्यूलोकातील मानवांनी ही कथा ऐकून या व्रताच्या महात्म्यावर अढळ विश्वास ठेवावा. जे भक्त श्रद्धेने आमलकी एकादशीचे व्रत करतील, त्यांनी सांसारिक अडचणींवर मात करून अखेर परमधामात स्थान मिळवावे, हीच प्रभूची इच्छा आहे. लक्ष्मी देवीने भगवानांचे उद्गार हृदयात ठेवून त्यांना वंदन केले. तिने पापभयाने कापणाऱ्या स्वरात म्हटले, प्रभो, या उपवासाच्या पुण्यफलासाठी सर्व लोकांनी नक्कीच हे व्रत आचरावे. आपल्या कृपेमुळे पापीही पावन होतो, ही गोष्ट अत्यंत हृदयस्पर्शी आहे. विष्णूंनी समाधानाने डोळे मिटले आणि लक्ष्मीकडे आशीर्वादाने पाहिले. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा संवाद संपला. वैकुंठात पुन्हा आनंदोत्सव साजरा झाला. या पवित्र आमलकी एकादशीच्या कथेतून जगेष्ठांना ईश्वर भक्तीचे महत्त्व कळले. जेव्हा युधिष्ठिर राजाने सुद्धा श्रीकृष्णाला या व्रताची महिमा विचारली होती, तेव्हा देखील त्याला हाच प्रसंग कथन करण्यात आला होता असे म्हणतात. ह्या कथेचे स्मरण करून भक्तजन आवळ्याच्या वृक्षाची पूजा करतात आणि भगवान विष्णूची आराधना करून जीवनपथ उजळवतात. अशी ही आमलकी एकादशीची दिव्य कथा आहे. जे कोणी श्रद्धेनं ही कथा ऐकतात किंवा वाचतात, त्यांचे सर्व पाप नष्ट होऊन त्यांना परमेश्वराची भक्ती व कृपा प्राप्त होते, असा शास्त्रवचनातून उल्लेख आहे. आम्ही साऱ्यांनीही या व्रताचा संकल्प करून जीवन पवित्र आणि सुखमय करावे. शेवटी विष्णू लक्ष्मीच्या कृपेनेच जीवजंतूंचे कल्याण होत असते. जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर कृपया लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा.